समोर उपस्थित आदरणीय छत्रपती शाहू महाराज, माई सरोजताई पाटील, उमाताई पानसरे, मंचावर उपस्थित जस्टिस नलावडे साहेब, माझे मित्र असीम सरोदे, वीरमाता आणि वीरपत्नी. खरं तर उमाताई पण वीरपत्नीच आहेत एका दृष्टीने, कारण पानसरे सरांची जी त्याचप्रमाणे समोर उपस्थित आमदार सतेज पाटील, आमदार PN पाटील, उदय नारकरजी, मेघा पानसरे, राष्ट्रवादीचे पाटील साहेब, पत्रकार मित्र, निर्भय बनोचे किशोर वरख, गिरीश फोंडे, सुशांत पवार, तौफिक मुलानी, युवराज खराडे, अंजुम देसाई, रावसाहेब आलासे, युवराज कदम, सीमंतिनी मयेकर, शहाजी सावंत, रेश्मा खडे, बाबासाहेब नदाव, राजवैभव, शोभा रामचंद्र आणि उपस्थित कोल्हापूरकर बंधू आणि भगिनींनो, माझा आवाज बसलेला आहे. अनेक सभांमधून आम्ही बोलतो. आज दुपारी मी मुंबईला काँग्रेसच्या सभेत होतो. काँग्रेसचं शिबिर होतं मुंबईचं आणि तिथे मी बोललो. आवाज बसू शकतो, पण आमचा आवाज बंद होणार नाही हे तुम्हाला पाहायचं. भाषण सुरू करण्यापूर्वी दोन गोष्टी. एक सूचना फक्त, निर्भय बनो कोल्हापूरचा आपला ग्रुप आहे व्हॉट्सॲपचा, तुम्ही या नंबरला तुमची रिक्वेस्ट पाठवून तिथे जॉईन व्हा. तो नंबर मी तुम्हाला सांगतो, तो लिहून घ्या. 96 57 11 30 33. पुन्हा एकदा नंबर सांगतो, 96 57 11 30 33. या नंबरवर तुम्ही ॲड व्हा. हे एक. दुसरं, उशीर खूप झालेला आहे. मी हे भाषण माझं 9:55 संपवणार. 5 मिनटं आपण राष्ट्रगीतासाठी ठेवू, कारण 10 वाजता नियमाप्रमाणे कोणताही आवाज चालू शकत नाही. आपण कायदा पाळणारे लोक आहोत. पोलिसांना काही डोकेदुखी होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. ऐतिहासिक अशा दसरा मैदानावर, दसरा चौकात ही सभा होती आहे. हे नाव जपून ठेवा. सतत सांगत राहा लोकांना की दसरा चौक हे नाव फार जुनं आहे आणि कदाचित कोल्हापूरची गादी सुरू झाली तिथून ते आहे आणि दसऱ्याचा मेळावा इथे भरतो. नाहीतर उद्या इतिहास असा लिहिला जाईल की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं दसऱ्याचं संचलन इथे होत होतं म्हणून दसरा चौक म्हणतात, असं म्हणू शकतो. थोडा प्रतिसाद ओरडा कमी केला तरी चालेल, मला ऐकू येतं. इथल्या इथे जवळ महाराजांचा दसरा मेळावा, तेच मी सांगितलं, दुसरं काही सांगितलं. उत्साह या सभेला आलेला आहे, त्याचं कारण प्रत्यक्ष शाहू महाराज समोर आहेत. मी असं समजतो की शिवाजी महाराज ते शाहू महाराज सगळ्या परंपरांचा हा आशीर्वाद आपल्या सगळ्या नागरिकांना लाभलेला आहे. उमाताई इथे आहेत, पानसरे सरांचा पण आशीर्वाद आणि माई आपल्यात आहेत, तर ND सरांचा पण आशीर्वाद हा या सभेला असं मी मानतो. कोल्हापूर से मेरा बहुत पुराना रिश्ता है, पण त्याचा अर्थ मी कोल्हापूरच्या स्टेशनवर कधीही चहा विकलेला नाही. ND सरांच्यासाठी, पानसरे सरांच्यासाठी मी टोलच्या प्रश्नावर सुद्धा इथे आलो होतो. हे एक धगधगतं गाव आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या काही चळवळी सुरू होतात त्याच्यात कोल्हापूर खूप अग्रेसर असतं. हे आजचं नाही, हा जुना इतिहास आहे. मला सांगायला आनंद वाटतो की सिन्नरमध्ये जेव्हा पहिला हल्ला माझ्यावर झाला, मला माईंचा पहिला फोन आला की सांगा मी काय करू. त्यांचं वय लक्षात घ्या आणि त्या काय म्हणतात हे लक्षात घ्या. त्या म्हणाल्या की मी येऊ का तुमच्याबरोबर सगळ्या सभांमध्ये. हे जिगर म्हणजे कोल्हापूर आहे, ही जबरदस्त जिगर म्हणून कळतो. आणि मला खात्रीच आहे आज हा इथला सगळा जनसमुदाय आता यानंतरची पुढची सभा महाराजांच्या विजयाची सभा होणार आणि पाटील साहेब आणि बंटी पाटील साहेब तुम्ही आम्हाला बोलवणार त्यासाठी, त्या सभेसाठी तुम्ही आम्हाला बोलवणार. आम्ही दोघंही येणार. आता माघार नाही. भारतीय जनता पक्षाच्याकडे 2014 साली त्यांचा प्रचार होता, छत्रपतींचा आशीर्वाद. भारतीय जनता पक्षाला जर थोडी शिल्लक असेल तर छत्रपतींच्या विरोधात उमेदवार ते देणार नाहीत, लक्षात घ्या. आणि त्यांनी जर उमेदवार दिला तर ते छत्रपतींचा आशीर्वाद हे नाटक होतं, हे तुम्ही लक्षात घ्या.
2014 साली या देशात एक सत्ता परिवर्तन झालं. छत्रपतींचा आशीर्वाद म्हणून जे म्हणत होते त्यांना छत्रपती कळलेच नाही. अशीच आमुची आई असती बदले छत्रपती, कल्याणच्या सुभेदाराची सून, तो प्रसंग काही त्यांना कळला नाही. आणि मणिपूरमध्ये 2 नग्न बहिणी पळत होत्या आणि हजारोचा जमाव त्यांच्या मागून पळत होता बलात्कार करण्यासाठी, आणि हे तिथे जातही नाहीत. यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा कोणता अधिकार आहे मला सांगा? शाहू महाराजांचं नाव घेण्याचा कोणता अधिकार यांना सांगा? की शाहू महाराजांनी रयतेच्या राजांनी, कल्याणकारी राजांनी 1901 साली पहिलं आरक्षण आणलं भारतात. जेव्हा आरक्षण कोणाला माहिती नव्हतं तेव्हा आरक्षण आणलं, सामाजिक जाणीव म्हणून आणलं. आज लॅटरल एंट्री म्हणून मागच्या दाराने लोक भरती करणं चालू आहे. आरक्षण हटवण्याचा उद्योग आता मागच्या दाराने सुरू आहे. हे निवडून आले तर पुढच्या 5 वर्षात तो पुढच्या दाराने पण होणार आहे. आता वंचितचा उल्लेख झाला. मला खात्री आहे की शिवाजी महाराजांचे वंशज, शाहू महाराजांचे वंशज ज्याप्रमाणे त्यांच्या उभे आहेत, विरोधात उभे आहेत भारतीय जनता पक्षाच्या, मला खात्री आहे की बाबासाहेबांचे वंशज सुद्धा त्यांच्या विरोधात उभे राहणार आहेत. निर्भय बनवच्या प्रत्येक सभेला वंचितच्या कार्यकर्त्यांनी खूप उचलून धरलेली आहे सभा, हे मला इथं नोंद करायला पाहिजे. आपापले नेते, मग ते बाळासाहेब असोत किंवा राजू शेट्टी असोत, तळमळीनं सांगणे मला तुम्हा कार्यकर्त्यांना की तुम्ही त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोच. आम्ही तर बोलतोच, पण तुम्ही पण हा पोचवा की आता सगळे मतभेद विसरून कोणाला काय मिळतं ही गोष्ट बाजूला ठेवून आपल्याला यांना हरवायचं. हे हा वंचितच्या कार्यकर्त्यांना माझा प्रेमाचा निरोप आहे. घ्या तुम्ही बाळासाहेबांना आमच्या वतीने नक्की. मला खात्री आहे की बाबासाहेबांचे वंशज आहेत ते या धर्मांध शक्तींना शेवटच्या क्षणापर्यंत कदाचित वाटाघाटी चालू राहतील, पण ते यांच्याबरोबर जाणार नाही त्याची मला खात्री आहे. महाराष्ट्राचा वेगळा नावलौकिक आहे आणि गेले काही दिवस त्याच्या विपरीत घडतं हे लक्षात घ्या. लोक म्हणतात की संघ भाजपाचा धोका मुस्लिम आणि ख्रिश्चनांना आहेच, त्यापेक्षा जास्त तो हिंदूंना, हे लक्षात घ्या. कारण हिंदूंचा मूळ धर्म हे उद्ध्वस्त करत आहेत. मूळ हिंदू धर्म आमचा जो सहिष्णू धर्म, तो यांना उद्ध्वस्त करायचा. यांचा भगवा आणि शिवाजी महाराजांचा भगवा यात फार मोठा फरक आहे. मी तर शिक्षणाचं भगवीकरण असाही शब्द वापरत नाही, त्याचं कारण भगवा आमचा आहे, शिवछत्रपतींचा भगवा आहे. आणि वारीत जाणारा सुद्धा ज्ञानोबा ते तुकोबा आमचा भगवा आहे, तो आमचा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला यायच्या आधीपासून तुमचे आणि माझे पूर्वज सकाळी भेटल्यावर समोरासमोर एकमेकांना राम राम म्हणतात. राम आम्हाला तुमच्याकडून शिकायची गरज नाही. आणि तुमचा राम असला तर तो नथुराम आहे, तो आमच्या गांधींचा राम नाही, तुमचा नथुराम. आमच्यावर हल्ले कधी सुरू झाले लक्षात घ्या. जोपर्यंत आम्ही धर्मनिरपेक्ष म्हणून बोलत होतो आमच्यावर हल्ले झाले नाही. पण जेव्हा आम्ही म्हणायला लागलो की हो आम्ही हिंदू आहोत आणि तुमच्यापेक्षा चांगले हिंदू आहोत, कारण वेद आणि उपनिषद वाचलेले आम्ही हिंदू आहोत, तेव्हा आम्ही यांना जास्त धोकादायक ठरायला लागलो. तिथे लक्षात आलं की महात्मा गांधींची हत्या का झाली. गांधी हा माणूस यांना धोकादायक होता, कारण तो 40 कोटी हिंदूंचा नेता होत होता, फक्त रामनाम घेण्यातून होत होता. रामाचं मंदिर बांधायचं न बांधताही गांधी रामनामातून हिंदूचे नेते होऊ शकत होते. लक्षात. मंदिर बांधणं हिंदू धर्म आहे का? ज्ञानेश्वर काय म्हणतात, नगरेची रचावी जलाशय वसवावी. मंदिरे बांधावी नाही सांगितलं माऊलींनी, नगरेची रचावी जलाशय वसवावी. ज्ञानेश्वर महाराज ते तुकाराम महाराज ती परंपरा यांना परवडत नाही, म्हणून उत्तर प्रदेशातले महाराज आता इम्पोर्ट करणं चालू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण करणं चालू आहे. याच पद्धतीने याने उत्तर प्रदेश जिंकला, याच पद्धतीने हे उत्तर प्रदेशमध्ये घुसले आणि आता उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक राजकारण चाललंय, त्याला तोड नाही. योगी तिथे मुख्यमंत्री आहेत. संततेची जाणा जे देही उदास आमचा महाराष्ट्र सांगतो. महाराष्ट्राची संत परंपरा की तो देहाच्याही बाबत उदास आहे. हा योगी पदाची लालसा बाळगून मुख्यमंत्री होतो आणि ती साध्वी, तिला पण पद पाहिजे, हा हिंदू धर्माचा विकृत आशय यांनी लोकांपुढे नेला. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, वेद संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा आनन नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाची या.
अरे तुमचे वेद खूप मोठे आहेत, पण ते 3 वर्णाच्या कानी लागून 4थ्या वर्णाचा छळ करत ज्ञानेश्वर महाराज म्हणाले. तुकाराम महाराज त्याच्याही पुढे गेले, वेदाचा तो अर्थ आमाशीचं ठावा हे सांगणारे तुकाराम महाराज यांना परवडत नाहीत, कारण ही समता सांगणारी मंडळी, ही समता पुढे नेणारा हा वारकरी संप्रदाय. आमच्या वारकरी संप्रदायाचा तोडीचा संप्रदाय दाखवता येणार नाही की इथे महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीपातीतले संत तर आहेतच, पण जैतूनबी नावाचे एक मुस्लिम संत पण इथे असते. हा वारकरी संप्रदाय तो त्यांना परवडत नाही. आणि रामावर प्रायव्हेट लिमिटेड केल्यासारखा कब्जा करण्याची भाषा त्यांनी बोलू नये. त्यांचा जो राम कायम धनुष्यबाण ताणलेला आणि रागीट राम असतो, आमचा तो नाही आहे. आमचा राजीवलोचन राम आहे, शांत आणि सुहास्यवत्नी राम आहे आमचा. तो 24 तास युद्ध नाही करत. आमचा राम कुटुंबवत्सल आहे आणि तो बायकोला सगळीकडे सोबत घेऊन जातो, त्याला बायकोची लाज नाही वाटत. तेव्हा हा हिंदू धर्माचा मूळ आशय बदलण्याचा डाव नीट लक्षात घ्या असं आमचं म्हणणं आहे. मी परवा कुठेतरी वाचलं, मी रामभक्त आहे, तुम्ही पण रामभक्त व्हा. का? मी कृष्ण भक्त झालो तर चालणार नाही का तुम्हाला? भारतामध्ये आपण राम राम म्हणतो, तिकडे राजस्थानमध्ये जय गोपाल म्हणतात. विविधता असलेला धर्म, 33 कोटी देवांचा ऑप्शन आहे आपल्याला, अल्टरनेटिव्ह दिलेला आहे. 33 कोटी देव पर्याय दिलेले आहेत. तुम्ही कोणाची भक्ती करा, पण आम्ही सांगतो तोच देव खरा, कारण तो आम्हाला राजकारणासाठी उपयोगाचा आहे. हे जर असेल तर आम्हाला तो तुमचा राजकारणासाठी वापरण्याचा राम आम्हाला मान्य नाही. आमचा राम आम्ही तुम्हाला वापरू देणार नाही. आणि हिंदू असण्यासाठी मला संघाचा आणि भाजपाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अजिबात मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी आणि माझा धर्म, मी आणि माझा देव, यामध्ये मला तुमची दलाली नको. आम्ही हिंदू आमचं पाहून घेऊ. संघी हिंदूंनी आमची चिंता करू नये. मूळ हिंदू आम्ही आहोत, आम्ही आमचं पाहून घेऊ. संघी हिंदूंनी त्याची चिंता करू नये. इथे आध्यात्मिक हिंदू होता महात्मा गांधी नावाचा, आणि दुसरा राजकीय हिंदू होता नथुराम गोडसे नावाचा. आम्हाला राजकीय हिंदू नकोत. तो पण हिंदू इतका नकली तो नथुराम की त्यांनी कधी मारलं महात्मा गांधींना? त्यांनी तेव्हा मारलं जेव्हा हा चांगला हिंदू रामाचं नाव घ्यायला जात होता, तेव्हा मारलं. अरे चांगला हिंदू असता तर थांबला असता, निदान प्रार्थना होई. पण हा हिंदूंच्या वरचा, लक्षात घ्या की हा हिंदू धर्मावरचा हल्ला, हा परतवणं हे आता हिंदूंचं काम आहे. आम्ही काही राजकीय सोय म्हणून हिंदू मुस्लिम आम्ही कुठे बोलत नाही. असीमनी सांगितलं, कोल्हापूरचे पोलीस चांगलेत, नोटीस नाही दिली. किशोरनी बारीक सांगितलं की 149च्या आधीच मिळाली म्हणून. ठीक आहे, हरकत नाही. पोलीस त्यांचं काम करतात, आम्हाला त्यांच्यावर काही दोष. आम्ही कोणाला दोष देत नाही. पत्रकार मित्र बसलेत, मला तुम्हाला सांगायचं आहे, आम्ही जेवढं फिरलो महाराष्ट्रभर, आता 3 महिने मोहीम चालू आहे. आम्ही जेवढं फिरलो आम्हाला सगळे पत्रकार चांगलेच मिळाले, सगळे चांगले आहेत. इथून व्यवस्थित रिपोर्टिंग करतात. जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीचे पत्रकार उत्तम आहेत. सगळ्यांना व्यवस्था म्हणून दोष देता येत नाही. त्यांचे मालक विकले गेलेत हा प्रश्न आहे, त्याच्याशी आपला झगडा आहे, त्यांचा पण झगडा आहे. चांगल्या पत्रकारांना नोकरी करणं मुश्किल आहे, आणि म्हणून तुमचा लढा आणि आमचा लढा वेगळा नाही. तो आमचा लढा हा तुमचाही लढा आहे. आणि पोलिसांना सुद्धा मला सांगायचं आहे, राम प्रधान कमिटीची अंमलबजावणी होत नाही, पोलिसांना घरं मिळत नाहीत, धड पगार वाढत नाहीत, काही होत नाही. तुमचा लढा हा सुद्धा आम्ही आमचाच लढा आहे असं समजतो. तुम्ही आणि मी एकच आहे. पोलिसांनी त्यांचं कर्तव्य करावं. प्रक्षोभक बोलू नका अशी नोटीस येतात. आम्ही म्हणलो, अहो आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं, आम्ही काय प्रक्षोभक बोलणार? आम्ही पेटवण्यासाठी येत नाही, आम्ही विझवण्यासाठी जाणारी माणसं आहोत. आणि आमचा नारा निर्भय बनवचा हा आमचा नाही, तो या देशाच्या राष्ट्रपित्यांनी दिलेला नारा आहे. आणि तो नारा व्यक्तिगत जीवनात उपयोगाचा आहे. आपण जर निर्भय झालो तर आपल्याला कुणीही हात लावू शकत नाही, हे तुम्हाला खात्रीने सांगतो. ज्या दिवशी आमच्यावर हल्ला झाला आणि मरण आम्ही जवळून पाहिलं, वागळे साहेबांनी, मी असीमनी, श्रिया बंटी पण, त्या दिवशी माझ्या मनातलं मृत्यूचं भय निघून गेलं, हे मी तुम्हाला सांगतो. मी तोपर्यंत भित्रा होतो, मी त्या गाडीत सुद्धा घाबरलो होतो. मी तुम्हाला सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, गाडीत हल्ला होत असताना सुद्धा मी घाबरलेलो होतो. पण त्या प्रसंगानंतर माझ्या मनातलं मृत्यूचं भय आता गेलेलं आहे. आणि काय वाटेल ते हो, हल्ले करा, काय करायचं ते करा, ही मोहीम थांबणार नाही. निवडणूक प्रचाराच्या काळात जर आम्हाला थांबवलं तर आम्ही नरहर कुरुंदकरांनी सांगितल्या तशा हिसाब नीतीच्या गोष्टी सांगू, पण आम्ही लोकांमध्ये येऊ, आम्ही लोकांच्या मध्ये जाणार. विधानसभेला सगळ्या 288 मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार. तुम्हाला आम्ही पैसे मागणार नाही, पण लोक ऐकायला येणार आणि ह्या सभा होत राहणार, या गोष्टी पुढे जाणार.
त्याचं कारण आता जर का हे थांबवलं नाही तर पुढचं चित्र भेसूर आहे. जर का 2024 साली पुन्हा हे निवडून आले तर लक्षात घ्या, आता लिहून ठेवा, ही भारतातली शेवटची निवडणूक होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की पुतीन आहे तिकडे निवडणुका होत नाहीत. म्हणजे निवडणुका होतात, रशियामध्ये निवडणुका होतात, पण नियम असा आहे की एकच पक्ष उमेदवार देऊ शकतो, दुसरा पक्ष देऊ शकत नाही. एक पक्ष एक नेता भारत सुद्धा तिकडे चाललेला आहे, लक्षात घ्या. अनेक हुकुमशाह जगातले आता तिकडे चाललेत, आपल्या त्या वाटेला. हे घरदार सोडून सगळं फिरण्याची, आवाज बसेपर्यंत भाषण करण्याची गरज एवढ्याचसाठी की तुमच्या आणि माझ्या मुलांचं, तुमच्या आणि माझ्या नातवांचं जर भवितव्य ठेवायचं असेल तर आता हे कोणाला तरी करावं लागेल, म्हणून आम्ही बाहेर पडलो. हा जगन्नाथाचा रथ आहे, ह्या लोकच ओढत आहेत. आम्हालाही कळत नाही एवढी गर्दी कुठून होते. लोक येत आहेत, 50-60 लोकांच्या सभा सुरू झाल्या, आज ती गर्दी पोहोचली. विरोधी पक्षाला धीर देणं हे आमचं पहिलं काम होतं, कारण नवरदेवच गळपटलेला होता. मग आम्हाला काय करावं लागलं, बंटी पाटील साहेब, आम्हाला नवरदेव तयार करावा लागला, त्याचा मेकअप करून द्यावा लागला, त्याला घोड्यावर बसवावं लागलं, त्याला मांडवात न्यावं लागलं. आम्ही तेही करू, जे वाटेल ते पडेल ते काम आम्ही करू. आम्ही आमच्या निर्भय बनूची जर जी सशक्त टीम आपली सगळीकडे उभी राहते, त्या टीमला आपण निवडणुकीत सुद्धा बूथवर सुद्धा आम्ही बसू, आम्ही सर्व काही करू, पण मोदी आणि शहांचा पराभव केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आमचं काही वेशीवरचं भांडण नाही. माझी जमीन परभणी जिल्ह्यात आहे, असेमची यवतमाळ जिल्ह्यात आहे, मोदी शहांचे कुठे कुठे आम्हाला माहिती नाही. हे काय धुऱ्याचं भांडण नाही. भांडण याचं आहे की आमच्या वाडवडिलांनी शिवाजी महाराजांपासून ते गोवा मुक्ती संग्रामापर्यंत, हैदराबाद मुक्ती संग्रामापर्यंत आमच्या वाडवडिलांनी इथल्या प्रजेला स्वातंत्र्य मिळावं म्हणून जे रक्त सांडलं, ते रक्त सांडलेलं जे रक्त आहे त्याचे आम्ही कदरदान आहोत, आणि आमच्या वाडवडिलांची पुण्याई आम्ही तुमच्या पापांनी धू देणार नाही, असं आमचं म्हणणं आहे. या देशाच्या लोकशाहीला तुम्ही नख लावायला निघालात म्हणून आम्ही तुमच्या विरोधात आहोत. बाबासाहेबांचं संविधान तुम्ही रोज मोडतोड करताय म्हणून आम्ही एक एक शब्द घेऊन संविधानाचा 1-1 तास बोलता येईल इतकी मोडतोड चालू आहे. 9 शब्द संविधानाचे घेऊ आणि बोलू आज, बाकी फार नको आज काही वेळ. संविधानातला पहिला शब्द आहे तो सार्वभौमत्व. हा देश सार्वभौम आहे म्हणजे काय? हा देश सार्वभौम आहे म्हणजे नेमकं कोण सार्वभौम आहे? मोदी आणि शहा सार्वभौम आहेत का या देशातली जनता सार्वभौम आहे? हा प्रश्न आहे. आम्हाला आंदोलनात विचारलं जायचं की कायदे काय जंतर मंतरवरून होणार आहेत का, कायदे काय रामलीलावरून होणार आहेत का? कायदे तर संसदेतच होतील. संसद सर्वोच्च आहेच, पण संसदेला सर्वोच्च कोणी केलं तर आमच्या भारतीय संविधानाने केलं. आणि भारतीय संविधान कोणी अंगीकृत केलं तर वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक, आणि म्हणून आम्ही संसदेपेक्षाही जास्त सार्वभौम आहोत. देशाची लोकसंसद ही संसदेला पेक्षा जास्त सार्वभौम आहे, कारण संसदेत बसलेल्या सगळ्यांचं जर एकदम डोकं फिरलं तर 5 वर्ष लोक वाट पाहू शकत नाहीत. आंदोलनं त्या संसदेच्या भिंतीवर अहिंसक मार्गाने धडका मारतील आणि संसदेला आपलं ऐकायला लावतील, ते म्हणजे जनसंसद. याचा अर्थ लोक सार्वभौम आहेत, मोदी आणि शहा सार्वभौम नाहीत. पण गेली 10 वर्ष हे चित्र आहे की लोकांना काही म्हणणंच नाही, लोकांचं ऐकलंच जात नाही. लोकांचे प्रतिनिधी म्हणून जे तुम्ही पाठवता त्यांचंही ऐकलं जात नाही. आपल्या प्रत्येक खासदाराचा अपमान होतो, कोणत्याही पक्षाचा असो, हा आपला अपमान असतो, कारण आपण निर्वाचित केलेला तो प्रतिनिधी आहे आणि त्याचं ऐकलं जात नसेल तर आपला तो अपमान आहे. मोदी आणि शहा बिलं बाकीच्यांचं सोडा, विरोधी पक्ष वगैरे ते तर त्यांच्या दृष्टीने म्हणजे काय, काँग्रेस मुक्त भारत वगैरे हिंसकच आहेत ते. स्वतःच्या खासदारांना सुद्धा बिलं दाखवत नाहीत. एक सूड घेऊ खुनशी राजकारण या देशात सुरू झालं 2014ला, आणि एक असा पंतप्रधान या देशाने पाहिला जो म्हणतो की मला संसदेत विरोधी पक्ष नेताच नको, काँग्रेस मुक्त भारत. काय घोषणा आहे! पंडित नेहरूंकडे 5वे बहुमत 3दा होतं, राजीव गांधीकडे 414 खासदारांचं बहुमत होतं, पण यापैकी कोणी भाजपमुक्त भारत अशी घोषणा केली नाही. तेव्हा ते हे 2 जागांवर अडून बसले होते. 2 जागा होत्या भारतीय जनता पक्षाच्या, जेव्हा राजीव गांधींच्या 414 जागा होत्या. कारण राजीव गांधींना लोकशाही कळत होती. राजीव गांधींना हे कळत होतं की लोकशाहीत विरोधी पक्ष असतो, हे कळणे इतकी बुद्धी राजीव गांधींना होती. सुडाचं राजकारण सुरू झालं. राग कधी आला?
राहुल गांधींनी आधी पण हल्ले केले त्यांच्यावर. मोदी शहांना स्वतःवर बोलल्यावर राग आला नाही, मात्र अदानीचे 20,000 कोटी काढल्यावर त्यांना राग आला. घाव एकदम वरमी बसला शेठच्या. कोण कोणाचे शेठ आहेत ते कळतंय सगळ्यांना आता. तो घाव वरमी बसला. 20,000 कोटी कुठे, एवढाच प्रश्न होता, बाकी काही विचारलं नव्हतं. राहुल गांधी तसा प्रेमळ नेता आहेत, ते तुम्हाला जास्त माहिती असतील, आम्हाला मी तर एकदाच भेटलो, पण प्रेमळ नेता वाटतो मला माणूस. या देशात प्रेम संपलेलं असताना ते निर्भीडपणे निघालेत. मोदी आणि शहा लोकांमध्ये घुसून हात मिळवतायत. हे तुम्हाला कधी दिसलं तर मला सांगा, मी वाटेल ती पैज हरायला तयार आहे. लोकांमध्ये येण्याची हिंमत नाही. काय नेते आहेत, मन की बात मधून रेडिओतून बोलायचं, कुठून वेगळ्याच ठिकाणी बोलायचं, नुसतेच असे हात दाखवायचे. कोणाला दाखवतात तेही कळत नाही, समोर कोणी असतं का नसतं माहीत नाही. मोदी आणि शहा यांना लोकांमध्ये येऊन लोकात मिसळण्याची हिंमत नाही. त्याचं कारण त्यांचा प्रेमावर विश्वास नाही, त्यांचा द्वेषावर विश्वास आहे. त्यांचं राजकारण प्रेमावर आधारित नाही, द्वेषावर आधारित आहे. मी परवा लातूरच्या सभेला गेलो होतो आणि तिथे तो जो मुलगा ज्यांनी संसदेत उडी मारली, तो लातूरचा मुलगा, राहुल शिंदे असं काहीतरी नाव आहे त्याचं, बरोबर. त्याचे आई आणि वडील खूप प्रयत्न करून, खूप कष्ट करून मला शोधत 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 मी ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तिथे ते आले. मला तुम्ही का आलात एवढं, एकतर माझ्याकडे काही कोणतं मंत्रिपद नाही, मी काही तुमचा प्रश्न सोडू शकत नाही. तर म्हणले काही नाही, आम्हाला फक्त आमच्या मुलाची कथा तुम्हाला सांगायची, ती वाटलं तर तुम्ही आहे. हा मुलगा ज्यांनी संसदेत उडी मारली, न्यायाधीश महोदय आहेत, कदाचित तार्किक अंगाने न्याय द्यायचा तर ते म्हणतील की ही चूक आहे, बरोबर आहे, मी पण म्हणेन हिची चूक आहे. उद्या संसदेत जाऊन कोणी उडी मारायला लागलं तर तो सुरक्षेचा प्रश्न आहे, ते चूक आहे, तर त्याची चूक झाली, त्याला कायदा योग्य ते शिक्षा जी काही ते करील. पण त्या पोराचं वय लक्षात घ्या आणि त्याची आगतिकता लक्षात घ्या. तुम्ही आश्वासन दिलं होतं या देशाला की 2 करोड रोजगार दरवर्षी तयार होणार, म्हणजे आतापर्यंत 20 करोड रोजगारांचं आश्वासन होतं, 20 लाखाचाही रोजगार झाला नाही, म्हणून तो पोरगा तिथे आला. मला आश्चर्य वाटलं, म्हणलं हे तर सगळ्यांना देशद्रोही ठरवतात. आता विरोधी पक्षांना ग्रिल करणं चालू आहे की तुम्ही कबूल कर, त्याला मुलाला छळतायत की तू कबूल कर, विरोधी पक्षांनी तुला पाठवलं चालू आहे. मला आश्चर्य वाटलं, याच्यावर देशद्रोहाचा खटला कसा का नाही दाखल झाला. मी म्हणलं अहो हे एवढे खुनशी लोक आहे, यांनी त्याच्यावर देशद्रोहाचा खटला कसा नाही केला. त्याची आई म्हणली, दादा माझा पोरगा ज्यावेळेला 15 वर्षाचा होता, 10-15 वर्षाचा, त्यावेळेसपासून माझ्या पोराचा एकच ध्यास होता की आई मी नोकरी करेल तर मिलिटरीतलीच करेल. इथे वीरमाता आणि वीरपत्नी बसलेल्या आहेत. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली की या पोराने 3दा मिलिटरीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून सरकारची इच्छा असूनही याला तर देशद्रोही ठरवता येणार नाही. त्याचं कारण कोर्ट म्हणेल की हा देशद्रोही होता तर हा मिलिटरीत का जाऊ इच्छित होता, हे कोर्ट म्हणेल. मी थोड्या वेळाकरता कल्पना केली, मला माहिती आहे आता ती माणसं येणार नाहीत, आपल्या नशिबात ही असलीच माणसं आहेत हे मला माहिती आहे. ती माणसं गेली, ती नाही येणार. क्षणभरासाठी मी कल्पना केली की पंडित जवाहरलाल नेहरू किंवा लाल बहादूर शास्त्री जर आज पंतप्रधान असते आणि या मुलाने उडी मारली असते तर काय केलं असतं. त्यांनी त्याला बोलून विचारलं असतं की अरे बाळा तुझं दुःख काय ते आम्हाला सांग, कशासाठी तू इथपर्यंत आलास गाव सोडून. लातूरमधल्या एका खेड्यातला मुलगा, अतिशय अनवट गावचा मुलगा, दिल्लीत येऊन संसदेत उडी मारतो, याच्यावरती विचार करावा असंही यांना वाटत नाही कधी. त्याचं कारण यांचा प्रेमावर विश्वास नाही. राजकारणाचं मूळ द्वेष ह्याचं असल्यामुळं प्रेमावर यांचा विश्वास नाही. आणि काय भाषा, काय मगरुरी. सार्वभौमत्व नागरिकांचं गहाण पडलं हा माझा मुद्दा आहे. आणि तो मुद्दा तुम्हाला ना आम्हाला तर सोडाच, ते फक्त प्रचारसभांमध्ये भेटतात आणि काहीतरी गोष्टी त्या मन की बातमध्ये सांगतात की कुठेतरी सायकलला लागला आणि दिवा कसा लागला वगैरे, सगळे जादूचे प्रयोग करत राहतात. कामाची गोष्ट बोलत नाहीत. रोजगाराचं काय झालं हे बोलत नाहीत मोदीचे, महागाईचं काय झालं बोलत नाहीत, भ्रष्टाचाराचं काय झालं बोलत नाहीत. घोषणा होती त्यांची, न खाऊंगा न खाने दूंगा, ती आपण अर्धवट ऐकली. त्याच्या पुढे मनातल्या मनात एक घोषणा म्हणले होते ते, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हरे को भाजपा में लाऊंगा, असं होतं ते. आपण चुकतो, आपण ते पुढचं नाही ऐकली गोष्ट. पक्षांची फोडाफोडी गंभीर बाब आहे. महाराष्ट्रातलेच पक्ष का फोडतायत लक्षात घ्या. लाल बाल पाल स्वराज्याच्या वेळेसपासूनचे आहे. लाला लजपतराय, बाळ म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल. महाराष्ट्र
बंगाल आणि पंजाब हे 3 राज्य भारतातली फार वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हीच बंडखोर राज्य आहेत आणि ही राज्य जेव्हा बंडखोरी करतात तेव्हा सत्ता जाते, हा सार्वत्रिक अनुभव आहे. आता यातला बंगाल ऑलरेडी गेलेला आहे ममताकडे आणि अरविंद केजरीवालकडे पंजाब गेलेलं आहे. आता महाराष्ट्राची बारी आहे आणि म्हणून महाराष्ट्र काहीही करून तोडणे हा अजेंडा आहे. पक्ष फोडले जात आहेत. काय चूक होती उद्धव ठाकरेंची? चूक एवढीच होती की एकनाथ शिंदेंवर त्यांनी जास्त भरोसा टाकला. एवढीच एक चूक होती कदाचित. असेल एकनाथ शिंदेंचा PA ज्या दिवशी पकडला गेला त्याच दिवशी ठरलं होतं की हे पळून जाणार आहेत. हे त्याच दिवशी ठरलं होतं. काही जण तर मातोश्रीवर येऊन म्हणे, मला काही मातोश्रीचा ॲक्सेस नाही आहे, म्हणे धडधडा रडले की आम्हाला कृपा करून जाऊ द्या साहेब, आमचं फार वाटोळ. अरे हे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातले लोक तुम्ही शरण जाता. ते आदिलशहा नाही, आता अमित शहा शरण जाता. गंमत आहे सगळे. माई बसलेले आहेत. अजितदादांना काय दिलं नव्हतं? ते म्हणाले की काकांनी माझ्यावर अन्याय केला. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद सगळं झालं, सगळी पदं दिली. मी म्हणलं एवढे अन्याय करणारे काका सगळ्यांना मिळवत, खरंच मिळवत. आणि एवढे मोठी बक्षीस देणारे पंतप्रधान पण मिळवत की 3 दिवसापूर्वी ते आरोप करतात 70,000 करोड का घोटाळा आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झालेले आम्ही पाहिले. हसन मुश्रीफांना विचारा की पक्ष बदलण्यासाठी तुम्हाला मत दिलं होतं का? सेक्युलर विचारधारेच्या लोकांनी हसन मुश्रीफांना भाजपाच्या बाजूनी जाण्यासाठी मत दिलं होतं का? विचारा त्यांना. काय चमत्कारिक माणसं आहेत. कोल्हापूरमध्ये सगळ्या प्रकारची माणसं पाहायला मिळतात. हो, मी महाराजांना विनंती केली की आम्हाला फार ऑकवर्ड होतं, तुम्ही वर यायला पाहिजे. ते म्हणाले मी नाही बसणार वर. माईंना म्हणलं तुम्ही, त्या म्हणल्या मी पण नाही बसणार. जगभरात मारामाऱ्या चालतात. कोल्हापूरची माणसं खुर्ची नको म्हणतात. अजब माणसं आहेत, अशी पण माणसं आहेत. माझी आणि महाराज साहेबांची पहिली भेट झाली राधानगरीला. तोपर्यंत माझा परिचय नव्हता, मी पाहिले नव्हतं त्या. आणि अगदी असीम म्हणला तसं मी प्रभावित झालो. मला वाटलं तो महाराज म्हणजे कमीत कमी 20 लाखाचा तो सूट घालतील, पंतप्रधान 15 लाखाचं घालतील. पण महाराजांना पाहून मला आश्चर्य वाटलं की इतका साधेपणा. आणि मग माझ्या लक्षात आलं की हाच तर खरा महाराष्ट्र आहे की शिवाजी महाराज ज्यांनी कोणताही अलंकार न घालता कवड्याची माळ गळ्यात घातली, ते शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्र आहे खरा. त्याच कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ पण आहे. ईडी पुढे त्यांची केस आली तर त्यांचा वकील म्हणला की मला ही केसच आठवत नाहीये, शंखपुष्पी घ्या म्हणा वकिलांना, स्मृती सुधारा. ही माणसाशी पत्त्यासारखी कोसळली, जी फार बुलंद वाटत होती महाराष्ट्राला, ती पत्त्यासारखी कोसळली. महाराष्ट्राचं हे वाटोळं करण्याचा जो विडा. आणि म्हणून आम्ही सगळ्या सभांमध्ये सांगतो की महाराष्ट्र धर्म हा आता त्यात आहे की मोदी शहांना हद्द पार केलं पाहिजे. हाच आता महाराष्ट्र. इथली सहिष्णुता राजकारणातली यशवंतराव चव्हाण साहेबांना आठवून मत द्यायला जा 24ला जाताना. परवा अजितदादांचाच एक व्हिडिओ व्हायरल होत होता. खूप चांगलं बोलले अजितदादा. अजितदादा असं म्हणाले की मुंडे साहेबांनी, गोपीनाथराव मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष सोडायचं ठरवलं होतं आणि त्याच्याबरोबर 4-5 आमदार सुद्धा त्यांचे काँग्रेसमध्ये जाणार होते. पक्षप्रवेशाचा मुहूर्त पण निघाला होता. पण फायनल अप्रुव्हलसाठी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडे जेव्हा हे गेलं तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की हे संसदीय प्रथेला धरून नाही, मी विरोधी पक्ष फोडणार नाही, हे मनमोहन सिंग म्हणाले. काय माणसं पाहिली या देशाने, कुठे येऊन पोचलो आपण. आणि या देशाच्या बुद्धीला काय झालं देव जाणे. हार्वर्डमधून शिकून आलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवीच खोटी आहे त्याला विश्वगुरू म्हणतो. काय झालं या देशाला, कुठे गेली या देशाची बुद्धिमत्ता, असं मला कधी कधी वाटतं. मौनी बाबा म्हणणाऱ्या मनमोहन सिंगांनी, पत्रकार मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो, 117 पत्रकार परिषदा घेतल्या, म्हणजे महिन्याला एक, ॲव्हरेज 3 कमी पडल्या, महिन्याला एक. त्यांच्या 10 वर्षात महिन्याला एक पत्रकार परिषद. मोदीजी सगळीकडे दिसतात, बस स्टँडवर दिसतात, पेट्रोल पंपावर दिसतात, रेल्वे स्टेशनवर, सगळीकडे दिसतात. एकाच ठिकाणी दिसत नाहीत, ते म्हणजे पत्रकार परिषद. कारण त्यांना पत्रकारांना उत्तर देताना त्यांना भय वाटतं.
निर्भय बना मोदीजी, एक तरी पत्रकार परिषद घ्या. 10 वर्षात हे रेकॉर्ड आहे. या देशातले एकमेव पंतप्रधान आहेत ज्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हा रेकॉर्ड सुद्धा आता मोदीजींच्या नावावर आहे. सार्वजनिक आयुष्यात चारित्र्य काय आहे भारताचं आता? एकीकडे हा देश 80 करोड लोक दारिद्र्यरेषेखाली हे मान्य करतो, त्यांना धान्य पुरवतो. एकीकडे हा देश, या देशावरचं कर्ज 50 लाख कोटींचं कर्ज होतं, डॉक्टर मनमोहन सिंगांनी सोडलं त्या दिवशी. आज 2,10,000 कोटींचं कर्ज आहे, 4 पट कर्ज झालेलं आहे. इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 1,60,000चं कर्ज आहे आज, हे लक्षात घ्या. IMF सारख्यांनी आता इशारे दिलेत की GDP, तुमचं जे उत्पन्न आहे ते आता कर्जापेक्षा उत्पन्न कमी होण्याकडे तुमची वाटचाल सुरू आहे, आता IMF सांगितलं. मनमोहन सिंगांनी 2001 साली ही अर्थव्यवस्था तोलून धरली, अन्यथा त्यावेळेला आजच्यापेक्षा फार वाईट प्रसंग होता, पण त्यांनी तोलून धरली होती. मनमोहन सिंगांनी काय केलं? काँग्रेसच्या लोकांनी हे लोकांपर्यंत न्यायला पाहिजे. आज मी मुंबईच्या शिबिरात पण बोललो, लोणावळ्याच्या तुमच्या शिबिरात आलो तेव्हाही मी बोललो. आम्ही आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणाऱ्या सगळ्या पक्षांच्या व्यासपीठावर सुद्धा आम्ही जातोय बिनधोकपणे, कारण मला हे माहिती आहे, तुमचा आमच्यावर विश्वास आहे की आम्ही तिथे सत्तेसाठी जात नाही, हा तुमचा आमच्यावर विश्वास आहे, मला माहिती आहे. पण आम्ही निर्धोकपणे जातो. राष्ट्रवादीच्याही शिबिरात मी गेलो, काँग्रेसच्याही शिबिरात गेलो. जो मोदी शहांच्या विरोधात लढेल तो आमचा, ही आमची स्पष्ट भूमिका आहे, ही राजकीय भूमिका आहे, याला काही इलाज नाही. 6 कायदे मनमोहन सिंगांनी आणले, ते पोचवण्यात काँग्रेस कमी पडली. देशात कोणी उपाशी झोपू नये म्हणून अन्न सुरक्षा कायदा मनमोहन सिंगांनी आणला. सोनिया गांधींनी त्यांना प्रोत्साहन दिलं होतं असं म्हणतात. मनरेगा, मागेल त्याला काम, कामाची हमी, आपल्या महाराष्ट्राचं मॉडेल ते विसपागेंचं ते तिथपर्यंत ते मनमोहन सिंगांनी आणलं, लक्षात घ्या. पंतप्रधान पहिल्या बजेटला म्हणाले होते, इसको तो मैं काँग्रेस का स्मारक बनाऊंगा. ते त्यांचं स्मारक झालं, दुप्पट निधी त्याला द्यावा लागला मनरेगाला. अत्यंत दांभिकपणा, अत्यंत अहंकार, उग्र दर्प बोलण्यात. मची बाराखडी, मेरा मैं बस, बाकी काही नाही. दुसरीकडे डॉक्टर मनमोहन सिंग होते, जो अतिशय शालीन माणूस होता. कुठून कुठे आलो पहा, आपला प्रवास लक्षात घ्या. 3रा कायदा मनमोहन सिंगांनी आणला, भूमी अधिग्रहणचा. शेतकऱ्यांना 4 पट मोबदला देणारा. इथे आपले सहकारी सगळे शेतकरी संघटनेचे आणि सगळे लोक आहेत. प्रकल्प अडत होते कारण की कॉम्पेन्सेशन, मोबदला नीट मिळत नव्हता, जमिनी मिळत नव्हत्या. यांचे जे काही प्रकल्प हे दाखवता येतात आता गडकरी साहेब, ही सगळी पुण्याई मनमोहन सिंगांचे. त्यांनी तो कायदा आणला 4 पट देण्याचा शेतकऱ्यांना. 4था कायदा हा कोल्हापुरात आपण बोलतोय, समाजसुधारकांच्या शाहू महाराजांच्या गावात बोलतोय. शिक्षणावरचं शाहू महाराजांचं प्रेम सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, काय सांगू. कोणाकोणाची ही भूमी, शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांची भूमी. शेजारी महात्मा फुले आणि सावित्रीबाई पुण्यात. पण या सगळ्यांचं स्वप्न जर कोणी पूर्ण केलं असेल तर तो राईट टू एज्युकेशन आणून डॉक्टर मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं. प्रत्येकाला शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मला कृतज्ञतापूर्वक नार्सकर साहेब सांगितलं पाहिजे की UPA 1मध्ये हे जे काही क्रांतिकारी गोष्टी घडल्या त्याला कम्युनिस्टसुद्धा जबाबदार होते, कारण कम्युनिस्ट त्यांच्यामध्ये होते. आणि त्यामुळे ह्या देशातलं सगळ्यात उत्तम कॉम्बिनेशन हे कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर काँग्रेसचं सरकार, असं मला वाटायला लागलेलं आहे तेव्हापासून. तुम्हाला पूर्ण बहुमत मिळो अशी मी शुभेच्छा देतो म्हणतो. RTI, माहितीचा अधिकार, मनमोहन सिंगांचा आहे, ज्याने अनेक गोष्टींना वाचा फुटली. मनमोहन सिंगांनी तो केला, कडक कायदा केला. आणि वनाधिकार आदिवासींचा हाही मनमोहन सिंगांचा. सामान्य माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारे हे 6 कायदे होते, पण काँग्रेस ती कायदे पोचू शकली नाही. आणि यांना इथे ते आमच्याकडे म्हण आहे की न बोलणाऱ्याचं काय गहू पण विकत नाही, तर बोलणाऱ्याचं सगळंच विकतं. ते हे बडबोले आहेत, यांनी सगळं विकून दाखवलं. कोल्हापूरच्या या ऐतिहासिक दसरा चौकातून मी आव्हान देतोय मोदी आणि शहांना. मी आव्हान देतोय की या 6 कायद्यांच्या बदल्यात गेल्या 10 वर्षात तुमचा एक तरी कायदा दाखवा जो सामान्य माणसासाठी झाला. या देशाच्या संसदेचं चारित्र्य 10 वर्षात यांनी बिघडवलं, हा आमचा आरोप आहे त्यांच्यावर. संसदेचं चारित्र्य इतकं बिघडलं
की कुठलीही माणुसकी न दाखवता कोर्टाने निर्णय दिला की खासदारकी काढून पण घेतली गेली, बंगला पण काढून घेतला गेला. हे खुनशी राजकारण आहे. हे भारतीय परंपरेतलं राजकारण नाही. आमची परंपरा आतिथ्यशील आहे. म्हणून म्हणलं की संघ परिवार आणि भाजप हे हिंदूंच्या मूळ संस्कृतीलाच घात करतात. तो असं करतायत. आमची परंपरा घरातून काढण्याची नाही कोणाला. तेही करून झालं राहुल गांधीच्या बाबतीत, उद्धव ठाकरेंच्याही बाबतीत झालं, पवार साहेबांच्याही बाबतीत झालं. त्यांनाच त्यांच्या पक्षातून काढून झालं. ही असहिष्णुता एवढी कुठून येते मला माहीत नाही यांच्यामध्ये, पण ती येते. ती खुन्नस आणि त्यातून ती येते. संसदेमध्ये एकाच दिवशी 150 खासदार निलंबित करणं हा या असहिष्णुतेचा कळस होता. खरं म्हणजे संसदेवर प्रेम करणाऱ्या, संसदेला सार्वभौम मानणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्या एकाच गुन्ह्यासाठी हे सरकार पाडलं पाहिजे की 150 आवाज तुम्ही एकदम नाही बंद करू शकता. अशा प्रकारचं संसदेचं चारित्र्य कधी कोणी पाहू. काय माणसं झाली या देशात. मी मुद्दाम सरदार पटेलांचं उदाहरण सांगतो कारण त्यांनी सरदारांचा पुतळा बघितला आहे. या देशात सर्वोच्च पदावर बसणाऱ्या माणसांच्या आकांक्षा काय होत्या. सरदार पटेलांची आकांक्षा काय होती. 15 लाखाचा सूट नव्हती. मीच जगात भारीन, मीच विश्वगुरू अशी नव्हती. मला छोट्यातलं छोटं काम करू द्यावं ही सरदारांची आकांक्षा होती. जेव्हा आपल्या सत्याग्रहींना तुरुंगात नेत स्वातंत्र्य आंदोलनात इंग्रज, तर तिथे सुद्धा फोडा आणि झोडा ही राजनीती म्हणून तिथे आपल्यात ते जातीय कलह लावत, जातीय भांडणं तिथं कायम ठेवत आणि ते असं म्हणत की जे तथाकथित त्या काळचे अस्पृश्य, आता अस्पृश्यता नष्ट केली, बाबासाहेबांचे उपकार आहेत भारतीय संस्कृतीवर. ते म्हणत की तू पायखाना साफ कर आणि एखादा ब्राह्मण असला त्याला म्हणत की तू पोलिसाला मदत कर लिहायला. गांधीजींनी असं ठरवलं की हा क्रम आपण उलटा करायचा, जाती तोडायच्या. आणि म्हणून जो तथाकथित सर्वोच्च श्रेणीच्या जातीतला मानला जातो त्यांनी तथाकथित सगळ्यात हलकं काम करायचं, पायखाना साफ करणं. सरदार पटेलांनी एक पत्र लिहिलं गांधीजींना, त्यात तक्रार केली की बापू, मैं जब जब भी जाता हूँ जेल तो आपका ये बामन म्हणजे महादेव भाई देसाई ये भी मेरे साथ जेल में आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. ही तक्रार आहे सर्वोच्च पदावरच्या माणसाची. कुठून कुठं आलं हे राजकारण, कुठून कुठं आलो आपण. काय माणसं होती एक एक. मला इकडे आल्यावर माने साहेबांचे स्वातंत्र्य सैनिक त्यांची आठवण झाली, रत्नाप्पा कुंभारांचं मला इथं स्मरण झालं. ही काय माणसं होती. या माणसांनी हे घडवलं, हे उभं केलं. हे या दोघांना विध्वंस करू द्यायचा नाही म्हणून 140 कोटी भारतीयांची ती आज जिम्मेदारी आहे की यांना हकललं पाहिजे. खुनशीचं राजकारण सुरू झालं सगळीकडे. खुन्नस महाराष्ट्रात तर खूपच जास्त. काय भाषा बोलण्याची, कोण हे लोक, कुठून आले माहीत नाही. काही हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आमच्यावरच्या हल्ल्यानंतर की काय हल्ला हा वाईटच, जे ज्यांनी केलं त्यांना शासन होईलच, पण उच्च पदस्थानाबद्दल बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. म्हणजे काय, म्हणजे मोदी शहांविरुद्ध आम्ही बोललो तर फडणवीस तुमचे कार्यकर्ते रस्त्यात आम्हाला मारून टाकणार आहेत का हे एकदा सांगून टाका महाराष्ट्राला. म्हणजे काय या विधानाचा अर्थ काय. मला आश्चर्य तर तेव्हा वाटलं की म्हणलं ठीक आहे प्रतिक्रिया देतात आता, पण परवा विधानसभेत ते हेच म्हणले, हेच वाक्य त्यांनी रिपीट केलं. म्हणून देवेंद्र फडणवीसांसाठी ही मी गोष्ट सांगतोय, त्यांच्यापर्यंत जाईल अशी मला अपेक्षा आहे की उच्च पदस्थानबद्दल बोलू नका. हे तुम्ही जितकं म्हणाल तितकं आम्ही ते जास्त बोलू, कारण ते आमचे लोकसेवक आहेत. ते आमचा पगार घेतात तोपर्यंत ते आमचे लोकसेवक आहेत. आणि तुम्ही काही म्हणा, मोदीच म्हणलेत की मी प्रधान सेवक आहे, तर सेवकाला बोलायचा मालकाला अधिकार असतो. घर तुमच्या नावे केलेलं नाही हे लक्षात घ्या. संसद तुमच्या नावे केलेलं नाही. तुम्हाला भाडे करू म्हणून 5 वर्षांनी दिलंय. आम्हाला वाटेल त्या दिवशी भाडेकरूला आम्ही घरातून काढू. आम्ही मूळ मालक आहोत हे लक्षात घ्या. काय माणसं होती. पंडित जवाहरलाल नेहरू हे म्हणतात उच्च पदस्थानबद्दल बोलू नका. म्हणून ही फडणवीसांना गोष्ट सांगायची होती मला की नेहरूंना विचारलं की तुमच्यात अनेक नेहरू दडलेले. एक नेहरू हा उत्तम परराष्ट्र नीतीचा, एक नेहरू नियोजनातला देशाचा, एक नेहरू शिक्षणातला तज्ज्ञ, एक नेहरू मुलांचा चाचा नेहरू, अनेक रूप. यातला सगळ्यात कोणता जास्त नेहरू तुम्हाला आवडतो असं नेहरूंना विचारलं. त्यावर नेहरूंनी असं सांगितलं की मला माझ्यातला तो नेहरू सगळ्यात जास्त आवडतो ज्यांनी राज्यघटनेतून
तिच्या अंमलबजावणीतून एवढे अधिकार नागरिकाला आणि एवढं स्वातंत्र्य या देशातल्या सामान्य नागरिकाला दिलं की तो माझ्या पंतप्रधान कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहून मोठ्याने सामान्यातला सामान्य माणूस ओरडू शकतो की पंडित नेहरू हा मूर्ख माणूस आहे. हे स्वातंत्र्य देणारा नेहरू मला सगळ्यात जास्त आवडतो. कुठून कुठे आलो आपण? काय ते आपले पंतप्रधान, काय माणसं होती. सतत ते नेहरूंचा द्वेष चालूच असतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालू. 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती असते, बरोबर 12-13 एप्रिलला आपल्याला मेसेज यायला सुरुवात होते की संविधान सभेत ते एकटेच होते का, 396 सदस्य होते, मग तेच कसे शिल्पकार. मग त्या गाढवाला आपल्याला सांगावं लागतं अरे बाबा मसुदा समितीत एकूण 7च जण होते, त्यातले बाकीचे कधी आलेच नाही आणि म्हणून जबाबदारी एकट्या बाबासाहेबांवर पडली, म्हणून बाबासाहेब शिल्पकार हे आपल्याला त्या मूर्खाला सांगावं लागतं. सगळ्यात जास्त बदनामीची मोहीम नेहरूंची आहे. पंडित नेहरू फार दुर्दैवी माणूस. पंडित नेहरूंना नीट समजून भारताने सुद्धा घेतले की नाही मला शंका आहे. निदान एवढं समजून घेतलं तरी पुरे आहे की सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला हा माणूस मरताना त्याच्या नावावर एकही सातबारा नव्हता. हेही खूप आहे. अचानक लक्षात आलं जयश्रीताई तुमचं नाव घ्यायचं राहिलं, माफ करा, त्या पण आहे. हा असा माणूस ज्याच्या वडिलांनी, पंडित नेहरूंच्या वडिलांनी ते लंडनच्या कोर्टात, तिथल्याही मोठ्यात मोठ्या कोर्टात प्रॅक्टिस करायचे, प्रिव्ही काउन्सिलमध्ये. त्यांनी 1900 साली, इसवी सन 1900, सोन्याची किंमत काय होती मला माहीत नाही, त्यांनी त्या काळात 19,000 रुपयाला हवेली विकत घेतली सर सय्यद अहमद बादशाह खान यांची. आणि त्यांना काय बुद्धी सुचली माहीत नाही, त्या हवेलीत गांधीजींना त्यांनी आणलं. मग गांधीजी त्यांना म्हटले 4 माणसांसाठी कशाला पाहिजे हवेली, हे तर संतच, सर्वसंग परित्यागी. नेहरूंच्या वडिलांनी ती तात्काळ काँग्रेसला देऊन टाकली, त्याला स्वराज भवन म्हणायला लागले, जिथे काँग्रेसचं हेडक्वार्टर झालं. दुसरी हवेली पण हयातीत दिली होती आणि 3 मूर्ती सदन सुद्धा इंदिरा गांधींनी देशाला दिलं. हा एकमेव असा नेता आहे स्वातंत्र्य युद्धातला ज्याच्या नावावर मरताना एकही सातबारा नव्हता. पण त्या नेहरूंचा सतत द्वेष, नेहरूंबद्दल टीका टिप्पण्या, घाणेरडे चित्र काहीतरी जोडायची पाठवायची, अमकं लफडवतं तमकं लफडवतं. नेहरूंचं काय माउंटबॅटन, लेडी माउंटबॅटन मार्चमध्ये भारतात आली आणि ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य मिळालं. तेवढ्यात म्हणे नेहरूंनी रफरपण करून टाकलं त्याच्याशी. सुरेश द्वादशीवार सर परवा नागपूरला होते आमच्या सभेत आमच्यासोबत. आता उत्तरं काय द्यायची या पानसट लोकांना, फार राग येतो, काय करणार काय. पण सुरेश द्वादशीवार सरांनी एक चांगलं उत्तर दिलं. ते म्हणाले मला इथला महालातला एक स्वयंसेवक म्हणत होता की ते नेहरूचं त्या लेडी माउंटबॅटन बरोबर अफेअर होतं वगैरे. तर मी त्याला म्हणाले की अरे नेहरू सुंदर होते, ती बाई सुंदर होती, तेच अफेअर करतील, ती काय तुझ्याशी अफेअर करेल का येऊन इथे महालमध्ये. विनोदाचा भाग सोडा, पण पेशन्सची लेवल संपत चालली, धीर संपत चालला माणसांचा. इतकं वाईट आणि विखारी राजकारण आसपास आहे. आणि त्या विखारी राजकारणावर काय करायचा हा प्रश्न होता. राजकीय व्यवस्था त्यांच्यापर्यंत लढेल, पण लढले की त्यांना ईडी लावली जाईल. अनिल देशमुखांची केस सगळ्यांना माहिती आहे. मी याच कोल्हापूरमध्ये माईंनी बोलवत होतं तिथे सांगितली, तिथे आलेले काय नसतील तर पुन्हा सांगतो. अनिल देशमुखांवर आरोप 100 कोटीचा ठेवला होता. हायकोर्टात जेव्हा प्रकरण गेलं तिथे यांच्यासारखे जज साहेब होते, मला वाटतं मॅडम होत्या, त्यांनी विचारलं की ही फॅन्सी फिगर दिसते आहे, तुम्ही खरा आकडा सांगा काय असेल. यांनी आकडा सांगितला 1.71 कोटीचा. 100 कोटी कुठे, 1.71 कोटी. तरी कोर्ट म्हणलं की ठीक आहे, 1 रुपयाचा पण भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार आहे. कोर्टाने जेव्हा विचारलं की याचा एक पुरावा द्या, यांना तो एकही पुरावा देता आला नाही. यांनी ॲफिडेव्हिटवर सांगितले कोर्टात की हिअर से म्हणजे सांगो वांगीची ही घटना आहे. 1 वर्ष त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जेलमध्ये. अजमल कसाबच्या कोठडीत त्यांना ठेवलं. देशमुख काही क्रिमिनल नव्हते, आर्थिक गुन्हा होतात जर सिद्ध झाला असता तर, पण कसाबच्या कोठडीत ठेवलं. पेपर मिळू द्यायचा नाही वाचायला, मोठे लाईट लावून ठेवायचे आणि झोपू द्यायचं नाही, BP आणि शुगर असलेल्या माणसाला. एवढी खुन्नस महाराष्ट्रात इथे कोणी सांगावं आजपर्यंत होती का? कोणीही एवढं सुडाचं राजकारण महाराष्ट्र. अरे काय वसंतदादा, काय काय नावं घ्यायची. दिलदार लोक होते, राज्यकर्ते. कित्येकदा मुख्यमंत्री स्वतः मोर्चांना सामोरे आलेले पाहिलेले. पण हे खुनशीचं राजकारण. तीच केस, तीच कथा संजय राऊतांची आहे. त्यांनी भावाकडून 50 लाख व्हाईटमध्ये उसने घेतले होते.
राज्यसभेच्या त्यांच्या तिन्ही ॲफिडेव्हिटमध्ये ती रक्कम दाखवली गेली होती, ती ब्लॅक नव्हती, आणि ती रक्कम परत पण केली होती चेकनीच. पण त्या भावाच्या कुठल्या तरी कंपनीचा व्यवहार दाखवून संजय राऊतांना आत घेतलं आणि हायकोर्टाने सांगितलं की याच्यात तर केसच नाही आहे, प्रायमा फेशियल केस सुद्धा नाही आहे, याच्यामध्ये अटक कशी झाली हेच आश्चर्य, असं हायकोर्टने म्हटलं. हे सूडनाट्य लक्षात घ्या. ईडी तुमच्या माझ्या पैशावर ईडीचे पगार होतात, पण ईडी नोकरी मात्र मोदी शहांची करते. ईडी आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेलं नसून इलेक्शन डिपार्टमेंट झालेलं आहे, यात मला कोणतीही शंका नाही. भारतीय जनता पक्षाचं इलेक्शन डिपार्टमेंट. एक आता पुन्हा ब्रेकिंग न्यूज आत्ता दिलेली आहे का? ब्रेकिंग नाही आहे, ब्रेकिंग. अरुण गोयल निवडणूक आयुक्त यांनी आत्ता अचानक राजीनामा दिला आहे. 2027 पर्यंत कार्यकाळ असताना अरुण गोयल यांनी राजीनामा का दिला, यामागे काय विचार करावा लागेल. ही कथा फक्त ईडीची नाही, या देशातली सर्वोच्च न्यायसंस्था तिची पण कथा याच प्रकारची. भारताचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप होते. ते आरोप कोणत्या जजने ऐकायचे हे त्यांनीच ठरवलं, बेंच. आणि नंतर ते तुम्हाला भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार दिसले. राम मंदिरचा निर्णय लिहिणारे हेच गृहस्थ होते, जे कुठलाही संकेत, कुठलाही विधिनिषेध न बाळगता लगेच भारतीय जनता पक्षाचे खासदार झाले. अरुण कुमार मिश्रा दुसरे चीफ जस्टिस, यांच्यावर अफरातफरीचा आरोप होता. त्यांनी पण स्वतःच बेंच बसून स्वतः निवाडा केला. जज साहेब सांगतील, पहिलं न्यायाचं पहिलं तत्व आहे की जो आरोपी हाच न्यायाधीश असू शकत नाही, त्या तत्वाचंही उल्लंघन झालं. आणि आम्ही म्हणून म्हणतो की बाबासाहेबांच्या राज्यघटनेतला एकही शब्द यांनी आता त्याचे धज्जे उडवण्याचं सोडलेलं नाही आहे, हे आम्ही त्याच्यासाठी म्हणतो. आणि म्हणून आम्ही निर्भयपणे म्हणतो की बाबासाहेबांच्या राज्यघटनेला धक्का लावत तुम्ही जाल तर प्रत्येक पायरीवर आम्ही सगळे बसलेलो आहोत, आम्हाला मारून तुम्हाला तिकडे जावं लागेल, हे सांगण्यासाठी ही सभा आहे. या देशाच्या यंत्रणा सगळ्या खलास झालेल्या आहेत, संपलेल्या आहेत. CBIला तर आधीच पोपट वगैरे म्हणलं होतं, त्या CBIची अवस्था काय आहे. या ईडीचा कन्व्हिक्शन रेट 0.5% आहे. 5,000 केसेस काहीतरी दाखल झाल्या, 25 केसेसमध्ये फक्त शिक्षा झाली. 0.5% म्हणजे 200 जर लोक पकडले तर फक्त एक जण दोषी ठरला जातो. याचा अर्थ उरलेले 199 हे विरोधी पक्षाचे राजकीय सुडाने केले जातात. एवढं मोठं सूडचक्र या देशात कधी झालं नव्हतं. ही सूडकथा लक्षात घ्या. हे लक्षात घ्या की आपल्या व्यवस्था काय करतायत आणि त्या काय करून घेतलं जातं. रिझर्व्ह बँकेला, स्टेट बँकेला म्हणे डेटा 4 महिने मिळणार नाही का? आपला KYC झाला नाही तर बँकेतून 10 फोन येतात. आता हे पैसे बॉन्ड कोणी घेतले त्याचा पत्ता नाही तुमच्याकडे. याच स्टेट बँकेने सांगितलेलं आहे की आम्ही प्रत्येकाला युनिक नंबर दिलेला आहे. काल एक कोणीतरी RTI ॲक्टिव्हिस्टने खुलासा केला. SBI कोणाची लाचार आहे? ही स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला आमचे सगळे पेन्शनर अत्यंत विश्वसनीय समजून तिच्यात ठेवतात की कॉपरेटिव्ह बँकेप्रमाणे ती बुडणार नाही, ती कोणाची चाकरी करते हे लक्षात घ्या. या देशात जो काही धुमाकूळ चालला तो मित्रांनो नीट डोळे उघडून ठेवून बघा. फक्त हिंदुत्वाचा मुद्दा नाही आहे, फक्त हिंदुत्व आणि भारतीय त्यांचा सांस्कृतिक राष्ट्रवाद एवढा मुद्दा नाही आहे. त्याच्या पुढचा मुद्दा आर्थिक आहे आणि तो मुद्दा किती वेगाने ते घसरत चालले लक्षात घ्या. या देशाच्या संसदेमध्ये महाराष्ट्राचे अर्थराज्यमंत्री आहेत, मी विसरलो ना, संभाजीनगरचे भागवत कराड. त्यांनी या देशाच्या लोकसभेच्या पटलावर सांगितलं की एकूण 14 लाख कोटीची कर्जमाफी कॉर्पोरेट क्षेत्राला दिली. 14 लाख कोटी आकडा लक्षात घ्या. याच्यावर एक गुजरातमधला एक ॲक्टिव्हिस्ट, गुजरातमध्ये खूप चांगले लोक शिल्लक येतात, गुजरातला नावं ठेवू नका, मला आवडत नाही. लोक मोदी शहांवरून गुजरातला बोलतात, मला ते मान्य नाही, कारण गुजरात हा मूळचा बापू आणि पटेलांचा हे मी मानतो, मोदी शहा नंतर आले. त्या RTI ॲक्टिव्हिस्टने विचारलं थेट RBIला, रिझर्व्ह बँकेला, की किती लाख कोटी माफ झाले. रिझर्व्ह बँकेने हा आकडा 25 लाख कोटीचा सांगितला. म्हणजे 9 लाख कोटीचं खोटं
संसदेत एकाच वाक्यात झालं. त्याहीपेक्षा खतरनाक पुढची गोष्ट आहे, त्याहीपेक्षा भयावह अशी पुढची गोष्ट आहे. त्याच स्टेटमेंटमध्ये त्याच विधान करत असताना त्यांनी सांगितलं, आधी कोणती कमी नजर आहे कॅमेऱ्यांची, आता ही पण ठेवता. त्याच भाषणात कराड यांनी हे सांगितलं की या देशातल्या शेतकऱ्यांसाठी मात्र 1 रुपयाची सुद्धा कर्जमाफी केंद्र सरकारने दिलेली नाही. लक्षात घ्या, हे कुठे चाललं. आपलेच बसलेले प्रतिनिधी 70% शेतकऱ्यांचा देत म्हणतो आपण, आता 60%वर आलो असतो आपण. आपलेच म्हणणारे प्रतिनिधी कुलूप बंद करून टाकलेले आहेत. लक्षात घ्या, त्यांना बोलायला काही चान्स नाही. शेतकऱ्याला 1 रुपयाही कर्जमाफी दिली नाही हे म्हणत असताना तुम्ही लक्षात घ्या, हा भाग चांगला आहे ऊस उत्पादकांचा, पहिल्यापासून संपन्न आहे. मराठवाड्यात तसं नाही आहे. तो आमच्याकडे जरा वाद चालतो, मराठवाड्याने पाणी दिलं नाही वगैरे वगैरे. एका कार्यक्रमात माझे भाऊ होते, प्रतापरावजी भोसले, फार ज्येष्ठ नेते काँग्रेसचे, आणि कोणीतरी असंच म्हणलं की बा ते मराठवाड्याला पाणी नाही. तर ते भाऊनी एकच गोष्ट सांगितली, ती मला फार मनात बसली. याला गोष्टीला 12 वर्ष झाले असते, पण मला ती गोष्ट मनात बसली कारण ते सत्य आहे. भाऊ असं म्हणाले की ठीक आहे, आमच्याकडून थोडाफार अन्याय झाला असेल, नाही म्हणत नाही, पण एक लक्षात घ्या की तुमचा निजाम 14 राण्यांचे महाल कुठे बांधायचे असा विचार करत होता, तेव्हा आमचे शाहू महाराज राधानगरीचं धरण बांधून मोकळे झाले होते, असं भाऊंनी सांगितलं. मला ते खूप लक्षात राहील. शाहू महाराज कळून घ्यायला एक गोष्ट खूप आहे, बाकीच्या गोष्टींची गरज नाही. तर त्या मराठवाड्याचं मी बोलत होतो जिथे एकट्या बीड जिल्ह्यात मागच्या एका वर्षात 2023 या सालात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. जयश्रीताई, बंटी भाऊ, PN पाटील साहेब, आत्ता तुमचं जे हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू होतं यावर्षीचं, त्याच आठवड्यात जेव्हा सत्र चालू होतं, त्याच आठवड्यात शेजारच्या एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आयुष्य संपवलं होतं. तिथे ही संसद सांगते, या संसदेचं चारित्र्य काय राहिलं ते बघा. या देशाचं चारित्र्य एवढं आर्थिक बिघडलं आता की अंबानीच्या लग्नात नाचायला येणारी बाई 71 कोटी घेते आणि अंबानीच्या बायकोचा हिरा 500 कोटीचा आहे म्हणून हा देश कौतुक करतो की इथे उपाशी माणसं किती झोपतायत याचं कोणाला घेणं देणं नाही. 126 देशांच्या यादीत भारत 111वा आहे भूकमारीत, हे लक्षात घ्या. मग अंबानीचं कौतुक करा, चॅनलवाल्यांनी मग दाखवावं त्यांचे सोहळे. हे लक्षात घ्यावं की 111व्या क्रमांकावर भारत घसरलेला आहे भूकमारीमध्ये. आज जर संवेदना थोडी शिल्लक असेल, जर काही वाटत असेल माणसं जगली पाहिजेत, या माणसांना अन्न पाणी मिळालं पाहिजे, तर माध्यमांना कृपा करून याकडे थोडं लक्ष द्या. शेतकऱ्यांना कोणतीही कर्जमाफी नाही. मी पुन्हा पुन्हा दर सभेमध्ये सांगतो, आजही सांगतो, मोदी शहांचा पराभव या देशातलं तर कोणी ठरवलं की कोण पराभव करणार आहे, तर 2 वर्ग हमखास करणार आहेत. एक अनुसूचित जाती जमातीचा वर्ग, ज्याला हे सहनच होत नाही की बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लावला जातो. हा वर्ग मोठ्या त्वेषाने, ते मला निर्भय बनूच्या सभांमधून दिसतं. आमच्यावर हल्ला झाल्यानंतर आमच्या संरक्षणाची जिम्मेदारी आंबेडकरी सैनिकांनी घेतली आणि ज्या ज्या गावात आम्ही जातो ते वेशीपर्यंत आम्हाला घ्यायला येतात आणि आणून सोडतात. ते म्हणाले आता आमची जिम्मेदारी बघू, आता कोण येतं अडवा. हे पहिलं. आणि दुसरा, मोदी शहांचा पराभव कोण करणार आहेत, तर ते या देशातले शेतकरी करणार आहेत. सोयाबीनचा भाव जो 9,500 पर्यंत पोहोचला होता, तो आज 4300 रुपयावरती आज सोयाबीन आलाय. मोदींनी सत्ता हातात घेतली त्यावेळेला याच्यापेक्षा 100 रुपये जास्त भाव होता. त्या 10 वर्षाच्या भावाच्या मागे आज सोयाबीन गेलं आणि उत्पादन खर्च मात्र दुपटीने तिपटीने वाढलेला आहे. डिझेलचे रेटच साहेबांनी वाढवून ठेवले. नांगरणीचा पण आता ट्रॅक्टरनी नांगरतो सगळे, त्याचाही खर्च वाढला. याचा कुठेही मेळ नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे पाहताना हे अर्थकारण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या सरकारला जाब विचारला पाहिजे. बीडच्या आमच्या सभेच्या आधी एक शेतकरी आले होते आमच्याकडे. त्यांना माहिती होतं मी पण परभणीचा शेजारचा कापूस उत्पादक आहे. ते म्हणाले की एक दिवस माझा कापूस न्यायला उशीर झाला बाजारात, तर 9,000चा भाव 6,000वर आला होता. थोडे वृद्ध होते गृहस्थ, 70च्या आसपासचे वृद्ध होते. थोडे तळतळून म्हणाले की सर,
मोदींनी 30,000 रुपयाला माझा खिसा कापला आणि आता हे सरकार निर्लज्जपणे माझ्या खात्यात 500 रुपये टाकत आहे. हे अर्थकारण आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. आपल्या नावावर जी जमा होते आहे ते भीक देत आहेत आणि आपल्या हक्काचं जे दाम आपल्या शेतमालाचं ते मात्र देत नाहीत. हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. आणि म्हणून या सरकारचा पराभव सगळ्यात कोण करणार आहे तो पहिला शेतकरी असणार आहे. मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो, शेतकऱ्यांना हे सरकार नको आहे. त्याचं कारण सतत त्यांच्या बाजारभावाशी खेळलं जातं. पीक चांगलं आलं की निर्यात बंदी करायची, व्यापाऱ्यांच्या सोयीची. हा खेळ आता अतिशय रोजचा खेळ झालेला आहे आणि म्हणून हे त्यांना हाकलणार आहे. पण मुद्दा आपल्या देशातल्या संस्थांचा आपण बोलत होतो. संस्थांचं आता इतकं विकृतीकरण झालेलं आहे की पुढे चांगली सत्ता आली तरी कदाचित हे सुधारायला सुद्धा त्यांना 10 वर्ष लागतील, एवढं आता हे आत गेलं आहे. सरदार पटेलांनी पत्र लिहिलं होतं की हे संघाचे लोक घुसलेत प्रशासनात जागोजागी. ते म्हणजे काय त्याची प्रचिती आत्ता या देशाला येते आहे. हे काय लोक म्हणतात की मोदी भ्रष्टाचार का करतील, त्यांना का परिवार आहे का, त्यांचं का आपल्याकडे लग्न न झालेल्या किंवा बायको सोडून दिलेल्या माणसाबद्दल उगाच सहानुभूती असते. काही कारण नसतं त्याचं, खरं नाही असते. मी पण विचार करायचो की खरं वा यांना काय कशाला खात असतील, काय कारण आहे यांना, अदानी वाढवण्याचं काय कारण आहे मलाही कळत नव्हतं. पण मग एक व्हॉट्सॲपवर एक मी जोक वाचला. आम्ही काही खोडसाळ लोक नाही, आम्ही काही जोक बिक तयार नाही करत. व्हॉट्सॲपवर येतं ते वाचतो आम्ही कधी कधी. त्यात काही काही खूप चांगले असतात. त्या एका जोकमध्ये असं म्हणलं होतं की अरे गब्बर सिंगाचं पण लग्न झालं नव्हतं, कोणासाठी कमवत होता एवढा, असं म्हणलं त्यांनी त्याच्यावर. मी काही कोणाला गब्बर सिंग म्हणत नाही. आम्ही बोलताना आदरानेच बोलू. आम्हाला हे माहिती आहे की 19 खालचं जे स्वातंत्र्य आहे ते वाजवी बंधनांसह येतं, हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही अद्वा बोलणार नाही. पण भ्रष्टाचार हा या सरकारचा एक गुणधर्म होता हे लक्षात घ्या, आणि तो आहे हे लक्षात घ्या. किती वाजले? आवरत आला नाही. 10ला आपला माईक बंद होणार. नियम तो नियम, आपण नियम मोडणार नाही. परवाचं सांगितलं आसिमनी ते बॉन्डचं. PM केअर फंड याच्यात 3,500 कोटी भारतीय जनता पक्षाला मिळाले. हा फंड खाजगी आहे का सरकारी आहे कोणाला माहिती नाही. हा फंड का काढला हेही कोणाला माहिती नाही. पण हे सगळं राजरोसपणे चाललं आहे. आम्ही दर जाहीर सभामध्ये बाजारभाव सांगत असतो. मनमोहन सिंगांनी सोडलं तेव्हा काय ना, आता आज तेवढा वेळ नाही, ते पुढे सांगू कधी. पण शेवटचा मुद्दा जो भाषणात दर वेळेला घ्यावाच लागतो तो तरुण मुलांसाठी घ्यावा लागतो. त्याचं रिपिटेशन होतं, ते पुन्हा पुन्हा येतं व्हिडिओमध्ये. कदाचित तुम्हाला वाटेल की या माणसाला दुसरं काय बोलता येतं का नाही, असंही वाटेल. पण तरी या देशातल्या तरुण मुलांसाठी हा मुद्दा घ्यावा लागतो की संघ आणि भाजपाच्या एका अत्यंत घातक चालीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. आणि ती घातक चाल म्हणजे या देशातला स्वातंत्र्य आंदोलन संपवण्याची. कारण त्यात हे नव्हते, संघाचा आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा काही संबंध नव्हता. पुन्हा एक व्हॉट्सॲप पाहिला होता, त्याच्यामध्ये पेट्रोल भरायला एक माणूस गाडी घेऊन जातो. पेट्रोल पंपवाला पोरगा म्हणतो, ओ साहेब ते संघाचं योगदान बघून घ्या स्वातंत्र्य आंदोलनात. म्हणजे काय बघा, 0 बघा म्हणतो. तसं आम्ही जिथे नव्हतो ते आम्ही उद्ध्वस्त करणार. संसदेची अत्यंत सुबक, अत्यंत सुंदर अशी जुनी इमारत इंग्रजांच्या काळातली, पण त्याच्यात माझ्या हाताने उद्घाटन झालं नाही म्हणून मी नवीन संसद भवन काही 1000 कोटीचा चुराडा करून बांधणार. टोकाचा व्यक्तिवाद. परवा ती G20ची परिषद झाली. आता खरं ती G20 म्हणजे हळदी कुंकू आहे बरं का. आज आमच्याकडे, उद्या तुमच्याकडे, परवा त्यांच्याकडे, वेगळं काहीच नाही. पण चित्र असं उभं केलं की मोदी आता 20 देशाच्या पंतप्रधानांना खिशात टाकून फिरतायत, असं चित्र तर. अरे याच देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली, पण एवढा गवगवा नव्हता केला. टोकाचा व्यक्तिवाद. कुठेही मीच. चांद्रयान उडालं मीच, क्रिकेटची मॅच मीच, जिंकली तर अशा हात दाखवणार, हारली तर मागे जाऊन गळ्यात मिठ्या मारणार त्या खेळाडूंना. ते मिठ्या मारण्याचा तो फार. आणि त्या भक्तांना वाटतं आलेल्या सगळ्या राष्ट्राध्यक्षाला मिठी मारली की झाली परराष्ट्र व्यवहार नीती, असं त्यांना वाटतं. किती देश शत्रू झालेत सांगत नाही, आज वेळ कमी आहे. पण तिची जी मोडतोड यांना करायची त्याकडे लक्ष द्या. त्यासाठी गांधी आणि आंबेडकर कसे विरोधात एकमेकांच्या. आणि म्हणून आम्ही या गोष्टी आवर्जून सांगतो. आमच्या लक्षात आलेलं आहे की या गोष्टी बुद्धीने घेण्याच्या नाहीत, या गोष्टी हृदयाने घेण्याच्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब आणि गांधी यांचं हृदयस्थ नातं
ते आम्ही मुद्दाम सांगतो. बाबासाहेबांनी प्यारेलालजींनी लिहून ठेवलं आहे. प्यारेलालजी अनेक वर्ष सेक्रेटरी होते, सचिव होते गांधीजींचे. प्यारेलालजींनी एक आठवण लिहून ठेवली आहे की बाबासाहेबांचं जे दुसरं लग्न झालं तेव्हा गांधीजी हयात नव्हते, माईसाहेबांबरोबर लग्न झालं तेव्हा. आणि गांधीजींनी असं जाहीर केलं होतं अनेक वर्ष आधी की मी यापुढे त्याच लग्नांना जाईल ज्याच्यात वधू किंवा वर यापैकी एक त्यावेळेसचा तथाकथित अस्पृश्य असेल. प्यारेलालजी म्हणतात की बाबासाहेबांची गाडी लग्न करून जात असताना त्यांना मी रस्त्यात दिसलो, गाडी थांबली, बाबासाहेब खाली उतरले, त्यांनी मला मिठी मारली, त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मला हलवत ते एवढंच म्हणाले की प्यारेलालजी, बापू आज जिवंत आले असते तर या माझ्या लग्नाला नक्की आले असते, कारण हे त्यांच्या अटीत बसणार लग्न. या माणसांचं नातं कसं दाखवलं जातं, किती ते शत्रू आहेत एकमेकांच्या. अरे जेव्हा गांधीजींचे प्राण जेव्हा एका अर्थाने म्हणू आपण की स्टेकला लागले तेव्हा बाबासाहेबांनी हट्ट सोडून पुणे करार केला, हे कसं विसरता येईल. तेव्हा ही जी दुही एकमेकांमध्ये पाडण्याची आहे त्याच्यापासून सावध राहा हे सांगण्याचा उद्देश. सगळ्या राष्ट्रनेत्यांचे चरित्र मलिन करून सांगितलं. सरदारांचं सुद्धा तेच, सरदार आणि नेहरू किती भांडण होतं. पुण्याचे काकासाहेब गाडगीळ पहिल्या मंत्रिमंडळात होते आणि नंतर 5 वर्ष खासदारही होते. त्यांनी एक आठवण लिहून ठेवली पटेलांची. त्यांनी असं लिहिलं त्यांच्या पथिक नावाच्या आत्मचरित्रात की मृत्यूच्या काही दिवस आधी पटेलांनी मला बोलवलं आणि ते मला म्हणाले की तू मला आज 2 वचनं देणार आहेस, कारण आता मी चाललो. 2 वचनामध्ये कोणती ती वचनं, तर पहिलं वचन हे की मी मरेल त्या दिवशी दिवसभर तू जवाहरची साथ सोडणार नाहीस, कारण जवाहरला माझ्या जाण्याचा धक्का सहन होणार नाही. आणि दुसरं हे की काँग्रेस अंतर्गत तू कायम जवाहरच्या सोबत राहशील. अशी सांगणारी माणसं एकमेकांची वैरी असतात का. पण निबंध लिहायचे, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर, अरे त्यांनी तुमच्यावर कायमची बंदी घातली असती. RSSवर पहिली बंदी त्यांनी घातली. ते तर नेहरूंचं मन मोठं म्हणून नेहरू म्हणाले की स्वतंत्र देशात मला बंदी मान्य नाही, म्हणून ती बंदी नाही, तर तुम्ही तर कधीच गजाआड गेले असते जर सरदार काही दिवस राहिले असते आणि पंतप्रधान झाले असते. तीच गोष्ट सुभाषबाबूंची. ते यांचे जे भक्तुले काय असतात ना, ते काय डोक्याला ताप येते फेसबुकवर आणि व्हॉट्सअप. तुम्हाला माहिती आहे ते काय खाली सगळ्यात निर्बुद्ध जमात कोणती, तर ते मोदींचे भक्त. मी तुम्हाला सांगतो, आकलेचा पत्ताच नाही डोक्यात, निव्वळ मूर्ख. एवढंसा हा 16 वर्षाचा तो म्हणतो बोस सुभाषबाबूंवर आणि पटेलांवर अन्याय झाले. अरे गाढवा, तू आडवाणी मुरली मनोहर जोशींवरचा अन्याय कर ना दूर आधी, मग बोस त्यांच्याबद्दल. तुझं वय काय, तू बोलतो काय, तुझा पगार किती, असं सगळं. सुभाषबाबूंची एक गोष्ट सांगून थांबणार, वेळ झालेली. नंतर माझ्यानंतर आत्ताच मी सगळ्यांचे आभार मानून घेतो. आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आपण फॉर्मल करणार नाही, कारण तो अंतर वाढवणारा कार्यक्रम आहे. मी असं समजतो की हा सगळाच आता निर्भय बनो परिवार महाराजांच्या ताईंच्या माईंच्या या सगळ्यांच्या सानिध्यात आता हा एक परिवार आहे. आता आपण वेगळे नाही म्हणून आभाराच्या औपचारिकता करायला नको, वेळही नाही आपल्याकडे. तेव्हा माझं भाषण संपल्यावर फक्त राष्ट्रगीत म्हणू आणि आपण घरी जाऊ. सुभाषबाबूंचा किस्सा शेवटचा सांगतो आणि थांबतो. सुभाषबाबूंचे मतभेद काय होते. मतभेद एवढेच होते की सुभाषबाबू असं म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनीच्या मदतीने का होईना आपण ताबडतोब स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. आणि गांधी, नेहरू, पटेल असं म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशहाच्या मदतीने येईल तिथे कधीही लोकशाही नांदणार नाही, हे तिघं म्हणत होते. एवढाच मतभेदाचा मुद्दा होता. गांधी पत्र लिहिलं नेहरूंनी सुभाषबाबूंना. त्या पत्रात सुभाषबाबू गांधीजींचं सांगतायत की नेहरू सांगतात की हा गांधींचा निर्णय, आपण नाही बदलायचा कोणी. नेत्यावरचा विश्वास काय असतो बघा. नेहरू पत्र लिहितात सुभाषबाबूंना की सुभाषबाबू, या घडीचे सर्वोच्च देशभक्त परमोच्च तुम्ही आहात याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही, पण तुम्ही उतावीळ आहात. आणि तुम्ही लक्षात घ्या की ही योजना गांधींना मान्य होत नाही तोपर्यंत ही योजना पुढे जाऊ शकत नाही. त्याचं कारण की तुम्ही आणि मी अत्यंत लोकप्रिय आहोत, आपण अत्यंत देखणे आहोत, आपल्याला बघायला लाखो लोक येतात, आपल्या सभांना लाखो लोक येतात, ते आपल्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवतात, पण परत जाताना सभेतून मात्र ते गांधीजी की जय म्हणतात. एवढं लक्षात घ्या. हे बापा लेकाचं नातं यांना काय कळणार. सुभाषबाबू बाहेर गेले परदेशात, इथं काँग्रेसची काडीमोड झाल्यानंतर, आणि त्यांना पत्रकारांनी विचारलं की ते तुमचं आणि महात्मा गांधींचं भांडण त्याबद्दल काय सांगाल. त्याच्यावर सुभाषबाबूंचं उत्तर यांना सगळ्यांना 7 जन्म पुरणारं उत्तर आहे. सुभाषबाबू म्हणाले, आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्याकडे सांगत नाहीत, अजून काय सांगायचं. तेव्हा ही सगळी परंपरा स्वातंत्र्य युद्धात
आहुती गेलेली माणसं, स्वातंत्र्यासाठी झटलेली माणसं पासून ते पानसरे अण्णांपर्यंत, ND सरांपर्यंत, ही सगळी माणसं, या सगळ्यांचं जर आयुष्य वाया जाऊ द्यायचं नसेल तर 2024ला यांना घालवा, एवढंच म्हणणार आणि मी थांबणार. फक्त मला सांगितलं की व्हॉट्सॲप नंबर परत आपला एकदा जाहीर करा. काही लोकांना तो लिहून घेता आला नाही, तेवढा नंबर सांगतो. 96 57 11 30 33, 96 57 11 30 33. यानंतर आपण सगळेजण उभे राहू, राष्ट्रगीत म्हणू आणि आपला निरोप घेऊ. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.